मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? तर आताच एक जस्ट फेसबुकला एक बातमी वाचली. त्यामुळं असं वाटलं की चला काहीतरी व्हिडिओ बनवू आपण. कारण मनाला खूप दुःख झालेली बातमी आहे आणि दुःख होण्यासारखीच बातमी आहे. एक जस्ट नुकताच शाळेमध्ये 6 वर्षाचा मुलगा पहिलीला टाकलेला होता आणि त्याचं वय साधारण 6 वर्ष दाखवलेलं आहे आणि त्याचा शाळेचा पहिला दिवस होता. त्याला आजच शाळेत टाकलं आणि तो आज शाळेत गेला. त्याच्यानंतर त्याची शाळेचा पहिला दिवस तो नवीन त्याचे सर्व जमलेले तिथले पहिल्या वर्गातले मुलं वगैरे मित्रमंडळी त्याचं खेळणं बागडणं वगैरे त्या दिवशी पूर्ण दिवसभर झालं. त्याच्यानंतर त्याचा शाळेचा तो पहिला दिवस असल्यामुळे तो एकदम आनंदात आणि उत्साहात मुलगा होता. शाळेत गेल्याच्यानंतर शाळेतून घरी परत आला. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली असेल आणि शेवटी तो खेड्यातला होता आणि खेड्यात आपण सर्व खेड्यातलेच असल्यामुळं आपल्याला माहिती आहे खेड्यातलं वातावरण कसं आहे. सध्या पाण्या-पावसाचे दिवस आहेत आणि पाण्या-पावसाचे दिवस असल्यामुळे गावाकडे लाईट ही हमखास गेलेलीच असते, लाईट नसते. त्यामुळे पाण्या-पावसाच्या दिवसामध्ये विंचूकाडा हे खूप निघण्याची संभावना शक्यता जास्त असते, दाट शक्यता असते. तर बिचारा तो चिमुकला आईसोबत झोपला आणि आईसोबत झोपल्याच्यानंतर दारातून खिडकीतून कुठून पण एखाद्या ठिकाणाहून एखादा विषारी साप मध्ये आला असेल आणि त्या विषारी सापाने त्या चिमुकल्याला रात्री अंधारामध्ये दंश केला आणि तो दंश केल्यामुळं त्या मुलाला अगोदर काही चावलं असेल असंच मनावर घेतलं नाही वाटतं जास्त त्यांनी, की उंदीर वगैरे चावला असेल किंवा काही किडा वगैरे मुंगळा मुंगी असं काहीतरी चावलं असेल अशा याच्यावर काढलं त्यांनी. बराच वेळ तो त्यांचा तिथेच गेला. त्याच्यानंतर जेव्हा बघितलं त्यांनी बॅटरी वगैरे लावून तेव्हा तो पाय एकदम सुजला आणि काळा निळा पडला. तेव्हा थोडंसं काहीतरी लक्षात आलं की काहीतरी साप वगैरे आहे असं म्हणून. त्यांच्या जेव्हा लक्षात आलं त्यांनी ताबडतोब दवाखान्याच्या दिशेने मार्गस्थ केलं. पण खूपच दुःखदायक घटना की नेताना जेव्हा दवाखान्यात त्याला घेऊन जात होते तेव्हा त्याचा वाटेतच मृत्यू झाला. कारण थोडासा उशीर झाला, लेट झालं होतं त्याला. कारण तोपर्यंत विष सर्व अंगामध्ये पसरलं असेल आणि ते पसरल्यामुळं चिमुकल्याला जीव गमवावा लागला. तर खूपच वेदनादायी घटना आहे. खूप मनाला दुःख होतं कारण एवढं निरागस छोटा मुलगा 6 वर्ष नेमकी सुरुवात झालेली आणि त्याचं असं त्याला मृत्यू येणं खूपच वेदनादायी आहे. त्याच्या आईवडिलांना या दुःखातून सावरण्याची ईश्वराने ताकद देव. भावपूर्ण श्रद्धांजली त्याला. पण खरं तर काळजी घेतली पाहिजे आपण. त्यामध्ये काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे. काळजी आपण कोणत्या प्रकारे घ्यायला पाहिजे, कारण ज्यावेळेस आपण रात्री झोपतो त्यावेळेस आपल्याकडे लाईट नसते तर शक्यतो घरामध्ये पलंगावर किंवा बाजावर झोपायला पाहिजे आणि झोपायच्या अगोदर सर्वप्रथम एकदा अंथरुणं सर्व झटकून सर्व हे करून जे काय पांघरतो आपण ते पांघरण्याच्या वस्तू पण आपण एकदा झटकून घेतल्या पाहिजे. गादीवर रप एकदा आपटून वगैरे हे करायला पाहिजे. शक्यतो खाली जमिनीवर पावसाळ्यामध्ये झोपणं हे टाळायलाच पाहिजे. कारण बाजी किंवा बेड पलंग हे हमखास गावाकडे पाहिजेच. खेड्यामध्ये लाईटचा काहीच भरोसा नसतो. लाईट कधी जाईल आणि कधी येईल हे सांगताच येत नाही. त्याच्यामुळं लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे आणि अंधारामध्ये विंचूकाडा दिसत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी बांधव आहेत किंवा सगळे आता गोरगरीब सर्व असतात. त्याच्यामुळं प्रत्येकाचं घर हायफाय स्टँडर्ड्स असेल वगैरे अशा काही बऱ्याच अडचणी असतात जीवनात माणसाच्या. कोणाचं वर पत्र्याचं वगैरे असतं, कुठं बाजूबाजूने जागा बरेच अडीअडचणी असतात. त्यामुळे ह्या संभावना गोष्टी भरपूर असतात. त्यामुळे शक्यतो खाली झोपायचं टाळा आणि टाळलंच पाहिजे. आणि झोपताना काळजी घ्यावी. दरवाजा सर्वप्रथम अगोदर बॅटरीनं वगैरे एकदा नक्की चेक करून घ्यायला पाहिजे रोज. जरी समजा लाईट नसेल तर बॅटरीनं वगैरे झोपायच्या अगोदर सर्व अंथरूण वगैरे पांघरून चेक करून घ्यायचं, तपासून घ्यायचं, झटकून फटकून वगैरे सर्व. आणि आजूबाजूला पण कुठे काही आहे का याची काळजी घेऊनच नंतर मग झोपायला पाहिजे. आणि शक्यतो लहान मुलाची काळजी ही नक्कीच घ्यायला पाहिजे. कारण हा दिवस आणि ही जी घटना आहे ही खूपच दुःखमय घटना आहे. तर परत एकदा त्या बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली. त्यामुळे सर्वांनी एकदा नक्की या गोष्टीची सर्वच काळजी घ्या आणि हे लक्षपूर्वक रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे काम काळजीपूर्वक नक्की करा.
जेणेकरून आपल्या लहान मुलाची चिमुकली सर्वांची काळजी होईल आणि कुठेतरी जो काही येणारा इन्सुकाडा आहे तो बंद होऊन ह्या अशा घटना कमी होतील. धन्यवाद मित्रांनो.